स्त्री ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महा बघा सकाळ सकाळ दारात बगळे उडाली. 2-3 दिवस झाले सारखी दारात बगळे येते तर श्री बघा सद्गुरु इकडून उडाली. ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदाहर विठ्ठल सकाळ श्री सकाळी उडाल दारात सगळे ज्ञानदेव चिचीवर बसलेत. तर इथं हे दुखणं कळडू याला काय बरं वाटणं, याला टॉनिंग आणलं, दवाखाना केला, सगळं केलं. 2दा डॉक्टर बोलला पण याला काही फरकच नाही. अवधूत चिंतन तर मी श्री याला इकडे आणून याला गुरुदेव खायला टाकले, पण दत्त तो काय खायना. गोपाल कृष्ण भगवान की जय, सकल संत भगवान की जय. सकाळ रघुपती सकाळचं हिव इतका छान राघव वाटतो ना, इतका छान वाटतो ना. राजा तर राम बघतच राहावंशी पतित वाटतं, इतकं छान वाटतं सकाळ पावन सकाळ हिव. तर सीताराम. अशी आमची सकाळची याची सुरुवात. इथं आमची मैना उभा केली, तिचा हार पूर्ण हे झालाय घातलेला. रघुपती राघव राजा चला मैत्रिणींनो, राम करू पतित दिवसाची सुरुवात तर झालीच आहे, पावन करू आपल्या कामाला सुरुवात. तर तोपर्यंत ब्लॉगला कंटिन्यू राहा. यांचं बरं आहे आपलं, उठलं की लगेच खायला सुरू, उठलं का लगेच खायला सुरू, टेन्शन नाही, नो टेन्शन. पावन सीताराम पतित पावन सीताराम. हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे. तर आज आहे मोनिका ताईचा दौरा. तर चालले तिथं हे करायला, मीटिंगला आलं तिथं वस्तीवर. तर म्हणलं चला 2 मिनटं जाऊन येऊ. तर चालले, निघाले तिकडं. तर म्हणलं आता जाते गाडीवर, असं उरकायला उशीर झाला आहे. आणि हे गेल्या आता जवळ पुढं, मी चालले मागून. तर चला मग भेटू तिथं गेलं. तर इथं येणार आहेत त्या मोनाली ताई. आधीच माणसं जमा झालेत, त्यांच्या स्वागताला तयारी चालली. सगळे आवराआवरी, घरात बसायला टाकलंय त्यांना. त्यांचं भरपूर स्वागत आहे. झालं त्यांचं आगमन. तुमचं आगमन झालं दिसलं बरं काय याच्यात. अगोदर काढून राहिलो इकडे. हारून त्याचं आगमन केलं. झाली त्यांची एंट्री. काय म्हणल्या? सुंदर होतं, आवडलं ना. आपल्या गावाकडे आपण कसं करायचं जरा सहभाग चला ना. ते 23 वर्ष झाले म्हणजे ना, ते माझं ताई तुम्ही कानी मिळली पाहिलंच नाही. तर रांगोळीचे दिवस 23 वर्ष. कशाचं 23 वर्ष चालल्या. तर आले घरी. झाली 2 मिनटं. त्या किती वेळ 2 मिनटं बसत आहेत, पण तेवढ्यासाठी तिथं आपला अर्धा तास जातोच गेलं की. तर मग जाऊ द्या, आता आजच्या दिवस काही हो, जे होईन ते होईन. पण मग जाणं तर महत्त्वाचं होतं. अशा वेळेस जावं लागतं. सगळेच हातातलं काम टाकून थांबतात. आपले 5 मिनटं गेले काय हरकत आहे. असं जाऊ द्या, आपल्या गावचे हे येतं आमदार आहे की नाही. तर ते स्वतः नव्हत्या आल्या ताई, पण सरपंच ताई आल्या होत्या. मग भेट झाली 2 मिनटं आणि लगेच चहा वगैरे घेतला आणि त्या गेल्या. म्हटलं चला आपल्याला पण कामाला जायचं आहे, कारण आपल्याला तर कामाला गेल्याशिवाय पर्याय नाही. आता घरी आले आणि चला जेवण करते. आता थोडंसं कुंकू सगळ्याच्यात लागले.
मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज एक नवीन वनस्पतीची ओळख करून देणार आहे. आणि ओळख म्हणजे मला माहीत नाही तिला काय म्हणतात, तुम्हीच मला कमेंट करून सांगा की तिला काय म्हणतात. मग ही अशी वनस्पती आहे, असे पानं असतात त्याचे, पण ही फोडलं ना याच्यात काय निघतं माहिती आहे तुम्हाला, महादेवाची पिंड. ही फोडले मी आता, तर ही बघा अशी महादेवाची पिंड निघली याच्यात. तुम्हाला दाखवते, थांबा बॅक कॅमेरा करून दाखवते म्हणजे दिसेल. पाहिली का, अशा पद्धतीचे त्याच्यात हे निघतात. हा बघा असे लाल लाल होते ते, आणि मग निघतात त्यात महादेवाची पिंड निघते प्रत्येक याच्यात. कापूस असता वनस्पती दिसली, तुमच्या संगच गप्पा मारत बसले, तुम्हाला वनस्पती दाखवीत. तर चला मग याचं ते कापूस आता. हॅलो फ्रेंड्स, इथं बघा मोर किती जवळ आलाय चरायला, बघितलं का घराजवळ. बघा कसं खातोय, किती जवळ आलाय एकदम घराजवळ. हा कितीच घर हे बघा, आणि मोर इथं चरतोय. काय छान सौंदर्य आहे त्याचं. बघा मोर, राष्ट्रीय पक्षी, किती छान आहे दिसायला. त्याला कळलं व्हिडिओ बनवू राहिले, ते पळू राहिलाय, गेला अडंगे. बघा इथं तुरीत मोर चरत होता घराजवळच. मी लांबून बघितला तिकडून, म्हणलं चला याचा एक ब्लॉकच घ्यावं, तर घेतला इथं येऊन ब्लॉक. हाय मैत्रिणींनो, असं असतं शेतकऱ्यांचं काम. 3-4 दिवस झाले वावरातला कापूस वेचून झाला होता, आणि आता 3-4 दिवसापासून इकडे आलेच नाही वरती वावरात. तर आज लगेच डोक्यात आलं, म्हणलं चला कापूस फुटला काय बघून यावं. तर फुटला नाही, दिसतेच कुठं कुठं एक अर्ध बोंड फुटलेलं, काय एवढं नाही आहे. पण किती उशीर झाला ना घरी. आता 6:30 वाजत आले, 5:30 नाही 6:30 वाजत आलेत. तर एवढा उशीर झालाय तरी असं म्हणजे घरच्या वावरात जायची कोणाची नाही भीती ना काही. म्हणजे कोणी काय म्हणन, कशाला कुठं चाललो. दुसऱ्याच्या वावरात माणूस असं उशिरा जाणार नाही, तसं स्वतःचं वावर असल्यावर एवढा फायदा आहे, कधी पण येतं माणूस वावरात. तर आत्ता वावरात आले आणि बघितलं कापूस कुठं फुटलेला आहे का. तर काय नाही, एक अर्धे एक 2 बोंड येतं. तर म्हणलं घेऊ उद्या नाही पण अजून 2 दिवसांनी, मग तोपर्यंत हे राहिलेल्या एक अर्धी कैरी, अजून एक अशी एक अर्धी कैरी राहिलेली याला. तर म्हणलं मग तोपर्यंत ती पण फुटन उलन. आता याला काही राहिलेलं नाही, उपटायचं ते उपटूनच टाकायचं आहे. पण म्हणलं एवढी बार राहिलेल्या एक अर्धी कैरी सगळी फुटून निघन म्हणून थांबलोय, वाट बघतोय त्यांची फुटायची. तर हे बघा माझा शीन कसा झालाय, सर्दीने त्याने केवढा शीन आलाय मला, कसा दिसतोय तो. तर ह्या शिनाला काही उपाय असला तुमच्याकडं तर कमेंट करून नक्की सांगा. लय म्हणजे लय असं इतका दुखतोय ना, पोट पूर्ण कणरलेले, असं गरम लागतंय तिथं, जीवाला चैन नाही. म्हणलं चला कापूस फुटला काय बघावं. तर वावरात चक्राला आले, एवढं काय नाही आहे, हा एक 2 बोंड, ते तर काही उरकत नाही ती असली काढायला पटकन. पण याचावं लागणार आहे. म्हणलं याचं दमाने वरच्या वावरात बघून आले, तिकडं काय एवढं फुटलेलं नाही आहे. म्हणलं चला आता नाही ना फुटलेलं, तर 2-3 दिवस आता निवांत झाले, कारण 2-3 दिवसांनी तोपर्यंत सगळंच फुटणार आहे आणि सगळंच वेचून घ्यावं लागणार आहे.
तर असं असतं शेतकऱ्यांचं काम. काही वावरात उद्योग नसला तरी पण चक्कर का व्हायना मारून यायचीच असते माणसाला. तर तशीच मी आज चक्कर मारली एक, कारण 2-3 दिवसापासून तुम्ही तर पाहिलं माझं ब्लॉगमध्ये, आणि आवाज बिवाज पूर्ण असा पॅक झालेला होता. काही काम करावं अशी अपेक्षा राहिली नव्हती, त्याच्यामुळं तापण तेन येत होती. तर मग नाही आले 2-3 दिवस वावरात. कापूस शिजून झाला होता याडा देऊन, पण मग नाही आले. तर आता चालले घरी, नुसती चक्करला चालते. इथं काय कापूस याचायला नव्हते आले आता उशीर झाला आहे. तर चला मग व्हिडिओला पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करा. जो नवीन असन ज्यांनी आपले चॅनलला सबस्क्राईब नसन केलं त्यांनी करून घ्या, कारण नवनवीन व्हिडिओ तुमच्या लवकर पोहोचते. तर चला मग तोपर्यंत बाय. भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आज थोडं बोलण्यात थोडं हे होऊ राहिले, कारण ह्या वाटामुळे ना असं पूर्ण तोंड हे होऊन गेले. तर आवाजसुद्धा असं गुतत येऊ राहिला आहे. तर चला मग बाय.